न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाकडून पुण्यात आणखी 2 मेट्रोच्या उपमार्गांना मान्यता देण्यात आली आहे। पुणे मेट्रो टप्पा 2 खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 उपमार्गांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या मार्गांच्या मान्यतेसाठी पुढाकार घेतला होता। महापालिकेकडून काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पास मान्यता देत शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला होता। त्यानुसार या प्रकल्पाचा सर्व खर्च महामेट्रो आणि शासनाकडून केला जाणार आहे। असा आहे प्रकल्प। PMRDA कडून मेट्रो 3 अंतर्गत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग साकारला जात आहे। हा मार्ग पुढे हडपसर पर्यंत असणार आहे। त्यासोबतच आता मेट्रो 2 मध्ये खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्गिकाही असणार आहे। या दोन्ही मार्गांवरून प्रवाशांना पुढे या 2 उपमार्गांना जाता येणार आहे। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश असेल। या दोन्ही उपमार्गिकांसाठी 5,704 कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महामेट्रो मार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही पुणे मेट्रो सेवेचा लाभ मिळणार असून या 2 उपमार्गिकांमुळे हडपसर फुरसुंगी लोणी काळभोर आणि सासवड रस्त्यांच्या बाजूला विस्तारत असलेल्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।